अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा वासनाद्वासुदेवा मायाव्यवा. म्हणोनी तू ते माधवा सगुण स्थिती विराजे. हे चक्रचालका यदुपती वदवी आता रसाळ युक्ती. जेणे श्रोते आनंद पावती नवरसाते वेधुनिया. मागिले अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायाते. ते जननादी पाळण यथाश्रुत वदविले महाराजा. या परी पुढे कथा गहन वदवी नवरसा सुढाळपण. ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जाहला. जाहला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रती अवंतिकेसी पातले. पातले परी ग्रामाजवळी करिते झाले शिबिरस्थळी. रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसिये परी व्यावसायिक उतरते झाले स्थान स्थायिक. तो अस्ताचळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवणी एक्या ठाई शेक घेती व्यवसायी. तो निकट येऊनी जंबुक मही कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केला परी स्वभाषेत बोलते झाले जंबुक समस्त. व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रौढी. द्रव्य हरोनी नेतील तातडी सावध होऊनी बैसारे. ऐसे जंबुक बोलता वाणी भर्तरी ऐकता झाला कानी. ऐकताची विचार अंतःकरणी करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिक अन्न आपण करीत आहो भक्षण. तरी या ते श्रुत करून उपकाराते सारावे. की मातेचा उपकार जेवी फेडी तसे खगेंद्र. तेवी व्यावसायिकांचा उपकार जंबुकांचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले ऐका. येत आहे ती तुम्हावरते. म्हणती कळले कशावरून तरी जंबुक बोले स्वभाषे करून. भुंकत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा. तरी मी तुमचे भक्षिले अन्न म्हणूनी वदलो गुप्त न ठेवून. ऐसे बोल भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करूनी धारण. बैसते झाले सावधपणे काष्टवणी योजुनिया. पोटी घालुनी माल भरती सावध पहारे देती भंवती. तो तस्कर धाडी शतानुशती येऊनिया पोचले. पोचले परी व्यावसायिक परम झुंजार ब्रिददायिक. यंत्र घाये तस्कर सकळीक जर्जर केले सर्वस्वी. परम जर्जर तस्कर होता मग वित्ताची सोडुनी वार्ता. पळते झाले शस्त्रघाता साहवेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते पळुनी गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भर्तरियासी घेऊनी बैसले मंडपासी. परी सावधपणी लोटली या निशी दीड प्रहर राहिली. राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबुक येऊनी तेथ. भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती. ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पुसती प्रश्न उक्ते. की पुन्हा जंबुक येऊनी येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहुनी आता पांथिक येत आहे दक्षिणे जात. शिववरदी महासमर्थ राक्षस जाण असे तो.
तया पाशी चार रत्ने अस्ति तेजस्वी दैदीप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल परी तो लाभ म्हणाल केउता तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता पावेल लाभ सार्वभौमता अवंतिके माझी दक्षतो तरी त्या ते योजुनी मरण रुधिरे वस्त्र आणावे भरून ग्रामद्वारी टिळा रेखुन विजय भाळी रेखावा ऐसे भरतरी बोलता त्या ते तो विक्रम नृप होता तेथे ऐकताची शस्त्र हाता ते कवळुनिया चालीला या परी श्रोते कल्पना घेती शिववर देत्या दानवा प्रती काय धन लाभले क्षिती तेची कथानक सांगावे मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उमेसह द्यूत कर्मासी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात तो उमे सहित उमाकांत भावे करूनी नमी येला नमिता देखिले नीलकंठे मग आश्वासन देऊनी सन्निधनीट विराजऊनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो आंबेने खेळी डाव जिंकोन शिवावरी आणि येला आणिला परी अक्षभास द्विविध भासला उभयतास तेणे करूनी प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12 ऐसा बोलण्यात फेरा उभयतासी पडी येला मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुसती तेणे शिवपक्ष धरूनी चित्ती 18 पडले म्हणतसे परी ते पोबारा खरेपणी असता क्षोभली मृडानी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी बोलतोसी ऐसे तू परी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती तरी तू जाऊनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील ऐसे बोलता दक्षनंदिनी गंधर्व व्यापला कंपे करोनी अंगी रोमांच उठवूनी शिवचरणी लागला म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू ऐसे म्हणोनी अश्रू भरून आले उभयलोचन तेणे करूनी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्रशापे वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती तया पुत्राचे निहाती मुक्त होशील सुजाणा तो शस्त्रघाते राक्षस तनुते तव प्राणा ते करील विभक्त येरी म्हणे लाभ त्यात मम मारावया कायसा शिव म्हणे तू ते मुक्त करीता रुधिर टिळक रेखिता माथा तेणे टिळके सर्व शोभता मही भोगील भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासी काय हे माहित तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा ऐसे ऐकुनी उमाकांत म्हणे द्रुमीन अवतार भर्तरीनाथ त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचन पुत्रासी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊनी विक्रम कानना प्रती प्रवर्तला या परी आणिक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व महीवरती शक्रशापे पातला निगुती कैशार्थी ते वदावे कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गंधर्वादिक बैसले पुढे अप्सरा नृत्य करीती
नेटके हव भाव दाविती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्कज्योती लावण्य कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे ज्या सभास्थानी नाट्य करीता दाविती चमचमका समता जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडुनी धावती तयांचे पाठी मग कैचे आचरण योग रहाटी होती कष्टी कंदर्पे ऐसी गुणज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सभे प्रती वेधे चित्ती कंदर्प ते नाट्य करिता सूरपणी सुरोचन गंधर्व पंचवाणी अतिवेधला निषादिनी लाज सोडोनी तिज कारणे परमवेधता पंचवाणी देवसभेत मदे न गणूनी एकाएकी सभेत उठोनी मेनके ते स्पर्शितसे धरुनी मेनकेचा हस्त कूच हस्ताने करी व्यक्त ते पाहुनी शचीनाथ परमचित्ती क्षोभला म्हणे सभास्थानी सोडुनी लाज कवळी तरंभे ते कामिक काजे तरी हा ऐसा धमध्वज पदच्युत होवो का जया ते नकळे रागरंग हीन बुद्धी कामिक योग तरी हा पतन पावो स्वर्ग महागर्दभ होवो का ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथुनी पतन पतन होता सहस्त्रनयन तुष्ट केला स्तुतीने म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परीक्षमा करावी जी तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदयी पाळीशी तरी पोटी घालुनी अपराधासी क्षमादान पावे तू मायमी लेकरू सहसा नगणी माझे अपराध लेशा तरी तू दृष्टी समपियुषा मिरवी का मजवरी ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन स्वस्थाना ते येशील की येशील परी कैसे कर्म मिथुळाधीश जो नरेंद्रोत्तम जाते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवतसे तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्यराशी ती ते वरोनी कृत्रिमासी विक्रमाते तो शवावे ती विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महिसी तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा पाहता विक्रम सूताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भूलोकाते होनी विन्मुख स्वर्गलोकवासी होसी तू ऐसे बोलता सहस्त्रनयन गंधर्व पावला तुष्टभान जैसे मृत्यू वेळी पियुषपान लाभलेसे दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांदूस लाभ होत की सरिता ओघी जात वाहात सांगडी हाता लागली की परम दुष्काळी न मिळे अन्न भणंग रूप दावी दुरून ते आपंगीले सुरभीने तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी परी तो येताची स्पर्शिता मही होऊनी गेला गर्दभ देही मग रासभ पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा तव त्या गावी कुल्लाळ कमठ उत्तम नामे असे सुभट तो संचरोनी कानना वाटे गर्दभाते शोधितसे शोध शोधिता कमठ कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शापबळ गर्दभरूपी मिरवतसे मग तेणे हाकोनी गर्दभ समस्त नेता झाला स्वसदनात त्या जवे गर्दभ त्यात कुल्लाळ शाळे गेलासे गेला परी बहु दिवस तया कुल्लाळ गृही असे यावरी कमठ तो स्वसदनास दरिद्रात पावला तेणे करूनी गर्दभ समस्त
ओपिले परा घेऊनी वित्त, परी तो गर्दभ स्वसदनात, रक्षोनिया ठेविला. रक्षिला परी एकटा द्वारी, गर्दभ मनी विचार करी. एकांती एकट्या परी, कमठ कुल्लाळे ठेविला. मग रात्र पाहुनी 2 प्रहर, कुल्लाळा ते बोले उत्तर, की सत्यवर्म्याची कन्या सुंदर, करुणी द्यावी मज कांता. ऐसे दिनोदीन पुकारिता, कमठकानी होय ऐकता. मग सदना बाहेर येऊनी तत्वता, निज दृष्टीने विलोकी. विलोकी परी कोठे काही, पाहत्या प्रती वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही, तोही कोण कळेना. ऐसा होनी साशंकित, पुन्हा सदना माझी जात. तो गर्दभ पुन्हा पाचारुनी त्या ते, दारा द्यावी म्हणतसे. पुन्हा कमठ येत परतोन, पाहता बोले याचे वदन. परी गर्दभ बोलतो ऐसे वचन, हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती, कोण बोले तो गृहाप्रती. संशय येत तया चित्ती, उभा राहे कमठ तो. कमठ सन्मुख उभा राहता, गर्दभ विचार करी चित्ता. म्हणे भ्रांती फेडावी आता, आपुलिया शब्दाची. मग कमठा जवळी पाचारून, बोलता झाला गर्दभ वचन. म्हणे महाराजा संशये दारुण, पाहत अससी किमर्थ तू. परी मी नित्य बोलतो वाणी, तू ऐकतोसी कानी. तरी सत्यवर्म्याची मजनंदिनी, करुणी देई ते भाजा. ऐसे गर्दभ बोलता वचन, कमठ खोचे भय करून. जरी हे ऐकिले पराने, तरी शिक्षा होईल मूते. आहा रे प्रत्यक्ष गर्दभ तव, मिसळूनी पहाशी सोय राणीव. मेरू मशक तेवी मानव, समरंगण मिरविशी. कोठे राजा कोठे रजक, कोठे तू रे मागणार भीक. कोठे मेरू कोठे मशक, अर्की खद्योत मिरवला. ऐसा विचार कमठ करीत, म्हणे बरवे नव्हे यात. तरी आता त्यजूनी ग्रामाते, परदेशा प्रती वसावे. तरी आता विपर्यास, कळता सत्य वर्मरायास. तो शिर छेदुनी कसायास, अर्पील जाण निर्धारे. ऐसा विचार करीता चित्ती, तो उदयास पावला गभस्ती. मग कांतेसी सांगुनी गर्दभ नीती, पलायनास निश्चय केला पै. परी ते मूढ दोघे जण, जया लागी नसे ज्ञान. की प्रत्यक्ष पशूने बोलावे वचन, हे आश्चर्य वाटेना. पशु असती वाचारहित, हा गर्दभ बोलतो मात. तरी हा पशु नव्हे निश्चित, प्रज्ञावंत समजेना. म्हणोनी असती मूढपणे, योजिले त्यांनी पलायन. त्याची गर्दभी ग्रंथिका वाहोन, संसार ग्रंथिका भरी येली. संसार वाहोनी गर्दभावरता, त्या सवे चालती उभयता. सहजस्थिती चाल चालता, ग्रामद्वारी ते आले. परिद्वार रक्षक तेथे असती, तिही पाहता तयांची स्थिती. समजोनी त्यांची पलायन रीती, तार्किक ज्ञाने करुनिया. मग ते हटकिती कमठा कारणे, म्हणती संसार गर्दभी वाहोन. किमर्थ तू पलायन, करीशी सांग कमठारे. ऐसे पुसता द्वार रक्षक, तेव्हा तो झाला भये व्यापक. न बोले वचन काही एक, मुखस्तंभ बावरी येला. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती, पलायना अर्थ पुसती. परी तो नवदे दुःखाप्रती, संशयात मिरवतसे. मनात म्हणे कमठ कुल्लाळ, जरी हा अर्थ वधू केवळ. तरी सध्या हा वडवानळ, अंगस्पर्शील मूचे. म्हणूनी त्या ते न बोलेची काही, मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही, अटक करीती कमठाते. म्हणती ऐसी वस्ती टाकून, कमठा तू करीशी पलायन. तरी ते राया ते श्रुत करून, मग बोलवू तुझ कमठा. ऐसे वधूनी द्वारपाळ, राजांगणी जाऊनी चपळ. म्हणती महाराजा कमठ कुल्लाळ,
ग्रामातुनी जातसे. मग त्वरे पाठवूनी आपुले दूत कमठ आणिला राज्यसभेत. सभेस्थानी जाताची त्या ते राव स्वमुखे पुसतसे. म्हणे काय झाली दुःख मात कोणते दुःख तुझ वसत. झाले म्हणोनी ग्रामाते सांडूनिया जासी तू. ऐसी असता महारहाटी तू कोणे अर्थे झालासी कष्टी. तरी तो अर्थ वदोनी होटी श्रुत करी या मूते. म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवत मही आम्हा. तरी सत्य चालवीन नेमा नामा समान वर्ततसे. ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे. हे महाराजा प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच हाकी. परी माते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये. बोलो जाता प्राण जाये देहमुक्त होईल. राव म्हणे मजकडून जात असेल तुझा प्राण. तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की. तरी या बोला कारणे संशय मिरवीत असेल मने. तरी माझे सदैव वचन घेई घेई कमठा तू. ऐसी बोलता राजेंद्रवाणी कमठ तुकावी ग्रीवे लागुनी. म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी मज आता. अवश्य म्हणोनी सत्यवर्मा करतळ भाष देत उत्तमा. मग म्हणे कमठ क्लेशवर्मा वदोनी दावी मज आता. येरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहसा एकांता ते चालिले. कमठ आणि नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रमा. मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरींची कन्या युवती. नामजियेचे सत्यवती महीवर्ती मिरवतसे. तरी काय सांगू विपर्यास एक गर्दभ मम सदनास. तो रात्री पाचारुनी आम्हास विपरीत वाणी बोलतसे. बोलतसे कैसे रीती मज दारा करूनी दे सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती भये व्याप्त मन माझे. अहो हे पशु काय बोलत जरी राया ते होत श्रुत. मग तो माते सदना सहित कोपानळी जाळील. ऐशा भयाची उमजो निवार्ता त्रास योजिला पुले चित्ता. म्हणोनी राया सोडोनी स्वार्था ग्रामाबाहेरी जातसे. ऐसे बोलता कमठ कुल्लाळ मग विचार करीतसे नृपाळ. चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की. तरी तो पशु न म्हणावा सर्वथा कोणीतरी असेल देवता. परीक्षेवीण माझिये चित्ता पशु वेशे नटलासे. ऐसा विचार करूनी चित्ती बोलता झाला कमठा प्रती. म्हणे कमठा भयचित्ती धरू नको या हेतू. तरी आता कुशलपणे दाऊ आपले भावलक्षण. आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तू आता सेवोनी सदन स्वस्थ करी आपुले मन. गर्दभ करीता तू ते भाषण उत्तरयुक्ती तू ऐक. तू ते बोलता गर्दभमात तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित. की हा प्रकार राया ते श्रुत केलासे महाराजा. केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर. तरी धातू ताम्राचे मिथुळा नगर करुणी द्यावे सर्वस्वे. पूर्ण झालिया ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगुनी तया प्रती तुष्ट करी चित्ताते. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिला उत्तर नेम. तुष्ट करोनी मनोधर्म बोळविला कमठ तो. मग तुष्ट होनी कमठ चित्ती जाता झाला सदना प्रती. तो अस्ताचळा पावनी गभस्ती मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर तव गर्दभ बोले उत्तर. हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशुयुक्ती कमठ उत्तर दे तया प्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती श्रुत केले आहे मी. श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर राये दिधले अनिवार.
की ताम्रधातूचे मिथुळानगर करुणी द्यावे आमुते ग्राम झालिया ताम्रसदनी अर्पीन त्या ते नंदिनी ऐसिया बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो तरी ऐसिया बोला सरळा असेल काही दावा कळा तुष्ट करोनी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी त्या ते ताम्रवती देवोन ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवासुरा देवोन पियुष घेतले देवांनी किंवा कष्टाते कचे ओपुनी हरोनी गेला संजीवनी तेवी राया ते तुष्ट करोनी सत्यवती हरिका तरी काच देवनी पाच घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणी दावी महाराजा ऐशी कमठ बोलता उक्ती हास्य करी गंधर्वपती म्हणे रायाची विशालमती नभे कमठा या प्रकरणी अरे हेमतगडी रत्नकोंदणी जरी तो आराधिता वाणी तरी करोनी देतो येची क्षणी अमरनगरी समानकी की सबळ शक्राची संपत्ती आणुनी देतो तया प्रती तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय असे सकळ काननाब्धी सुरभी रत्न कल्पतरू आदी 14 करुणी तै ताम्रवती मागणे वाणी अदैवपणी हे काय की सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैववाणी हे काय की रेवा काननींचे पाषाण निधी चिंतामणी देतो करून तै ताम्रवती नगर मागोन अदैवपणे हे काय तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे तैसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे तरी कमठा अति निगुती जाऊनी सांगावे राया प्रती की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा अवश्य म्हणोनी कुल्लाळ जाऊनी वंदिला मिथुळा पाळ म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला ते ऐकावे म्हणे सिद्ध करोनी सत्यवती कृपे ओपिजे माझे हाती आज रात्री ताम्रवती निजदृष्टी पहाशील ऐसे पशुचे वाग्वचन कमठमुखे राव ऐकोन अवश्य कुल्लाळा ते म्हणून सदना ते पाठवी कुल्लाळ येताची स्वधामा म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायाने प्रत्यक्ष होता विश्वकर्मा म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा म्हणे कवण कामिक काम तुम्हा वेधलासे महाराजा येरू म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम उदेला गुरुराया मिथुळा की जे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म कर्म पुनी जगद्रुम सुपंथ पंथा लाविले तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणोनी विश्वकर्मा नाम शोभत आहे समणोनी त्या अर्थे पाचारिले तू ते मी तरी जगद्गुरु तू कर्म पाड निवारी तू माझे इतुके सांकडे ताम्रवती मिथुळा कोट करुणी द्यावी महाराजा ऐसी ऐकता गंधर्ववाणी मागिले प्रहरींची यामिनी विश्वकर्मा ग्रामधामी कृपा करोनी हासतसे कृपा दृष्टी अवीट करिता ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्त धामे सर्वथा ताम्रवर्णी लखलखती राजा अत्यंजादी सवे सकळ कोणी नौरला धामी दुर्बळ ताम्रवटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरवले ऐसे करोनी विश्वकर्मा अदृश्य गेला पुले धामा येरीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजन तो ताम्रधातू अंगणा सहित धामे विराजली सुशोभित ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी म्हणती हे काय अपूर्व झाले न घडे तेची घडूनी आले परीराये पाहताची जाणवले खूण परीक्षा चित्ताते मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओ पिता सुकर्मा परिलौकिका ती जगदुर्गमा
हेळणे ते पावेन मी. तरी हे जगदुर्गम नोहे भले, द्विमुख सावज होऊनी बैसले. पैशून्याची देखुनी पावले, दंशावया धावती. तरी आता गुप्त गुप्ते, कन्या ओपुनी कुल्लाळाते. स्वग्राम धामा कारणे विभक्त, दूरदेशी वसवावा. ऐसा विचार योजुनी चित्ती, मग पाचारुनी कमठाप्रती. लोकनिंदेच्या सकळार्थी, सुचविले तयाते. म्हणे महाराजा कमठाईक, कन्या गर्दभा ओपिता देख. लोकनिंदा पतन शब्द चारवाक, प्रविष्ट होईल भवनी की. तरी लावण्य चपळा सत्यवती, घेऊनी जावी सदनाप्रती. परिया गावी न करुनी वस्ती, दूरदेशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट, अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ. मग सदनी येऊनी संसार थाट, वस्त्री ग्रंथिका वाहिली. अर्क झाला अस्तमानी, पुन्हा प्रवेशे राजसदनी. म्हणे राया ग्रंथिका बांधुनी, सिद्ध आहे जावया. राव पाचारुनी कन्या युवती, म्हणे पवित्र सत्यवती. तू ते अर्पिली देवाप्रती, स्वीकारावे तयाते. म्हणशील परीक्षिले कैसे, तरी मिथुळा ताम्रवती लेशे. क्षण न लोटता केले असे, तस्मात् देव निश्चयेतो. तरी तू त्या स्वीकारून, ओळखी आणि जे कोणाचा कोण. मी तोची परीक्षिला निश्चय करून, देवतारूपी गर्दबतो. करीसी सहसा अनुमान, तरी काया वाचा मने करून. शुची होऊनी उत्तीर्ण, उभय कुळा हेची करी. जरी गर्दब म्हणूनी अपमानीसी, तरी डाग लागेल मम कुळासी. आणि तो कोपला विपर्यासी, पतनशापा ओपील की. तरी ऐसे करी नंदिनी, युक्ती प्रयुक्ती तया लागुनी. गर्दब देहाचा त्याग करुनी, स्वस्वरूपी मिरविका. तेणे करुनी उभय कुळपक्षी, उद्धारार्थ मिरवेल दक्षी. तरी आता शुद्धकांक्षी, कमठ सदना सेविका. ऐसे बोलता ती ते सदनी, अवश्य म्हणूनी शुभाननी. मग कुल्लाळ गृही जात घेऊनी, निशी माझी संचरली घरी म्हणता. बोटा लावणी दावी भरता, सत्यवती ऐसे बोलता. रावपूसे कमठाते, रावपूसे कमठासही. दाविताची राव लागे पायी, म्हणे महाराजा हे जावई. पाळण करी कन्येचे, ऐसे बोलता तयापर. गर्दभ बोलता झाला उत्तर, राया तव भाग्य असे थोर. मी जावई तुझ असे, पाहे माझी कळा गर्दभ देही. लोकया ते म्हणतील काही, परी हे असो निंदा प्रवाही. परी धन्य भाग्य तुझे की. राया तरी ऐकमात, शक्रशापे गर्दभ देहाते. मी विचरतो कृत्रिम मते, ना तरी सुरोचन गंधर्व मी. मग मुळापासूनी समूळ कथा, सांगुनी तोषविले नृपनाथा. ऐशी नृपे ऐकुनी वार्ता, तुष्टचित्ती मिरवला. मग देवनी लावण्य राशी, राव गेला स्वसदनासी. भरता देवनी सत्यवतीसी, कुल्लाळा ते प्रार्थुनिया. राव जाता स्वसदनी, कमठ सत्यवतीसी घेऊनी. अवंतिकेचा मार्ग धरूनी, गमन करी रात्री तो. असो आता पुढिले अध्यायी, सत्यवती करील काई. तेची कथा परिसावी, अवधान देऊनिया. धुंडीसूत नरहरी वंशी, मालू नटला संत सेवेसी. सेवा प्रसाद तयापाशी, रात्रंदीन मागतसे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर, पंचविंशतितमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचविंशतितमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.